डोंबिवलीत पक्षप्रवेशावरून भाजप शिंदे सेना आमने-सामने. शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही. कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल. संजय शिरसाट यांचा इशारा. महायुतीत आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय. मुख्यमंत्री जातीन्यायात लक्ष घालतील, न्याय देतील. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक. 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार. नाशिककरांना आंदोलनात ते सहभागी होणार आहे. तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन. तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी. माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन. तपोवनमधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी बकरी ईदवेळी गप्प का? नितेश राणे यांचा सवाल. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात योगासन करत प्रशासनाचा निषेध. योग विद्या केंद्राकडून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासन. पार्थ पवारांना अटक व्हावी. महसूल आणि गृह खातं पाठीशी घालतंय. तेजवानीची अटक म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर थातूरमातूर कारवाई. अंबादास दानवेंची टीका. पुण्यातील जमीन प्रकरणात एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव घातलं पाहिजे. अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी. मुनवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधकांकडून अजित पवारांना टार्गेट. विरोधक प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत. रुपाली चाकणकरांची टीका. शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात. तेजवानीचा मोबाईल पुणे पोलिसांकडून जप्त. व्यवहाराची माहिती देण्यास तेजवानींचा नकार. दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीला हजर राहण्याची शक्यता. दिग्विजय पाटलांकडून पुणे पोलिसांना जय पवारांच्या लग्नाचं कारण. जनता सोबत आहे तर इतका पैशाचा वापर का करावा लागला? ईव्हीएममध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यानं 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला. वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार. खडसेंवर अनेक गुन्हे दाखल. चंद्रकांत पाटलांची टीका. तर सराईत गुन्हेगार मी नाही, चंद्रकांत पाटील. खडसेंचा पलटवार. गोरेगावमधील विवेक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वर्गात बुरखाबंदी. बुरख्यावरील बंदी हटवण्यासाठी विद्यार्थ्यांची निदर्शनं. बीएमसी निवडणुकीच्या मतदार यादीत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार. पडताळणीसह मतदार यादी सुधारणा करण्याचं काम सुरू. मुंबई महापालिकेची माहिती. दुबार मतदार शोधण्यासाठी आयोगाच्या ॲपचा वापर. मुंबई भाजप आवाज. मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अभियान. मुंबईतील विकासासाठी 2,65,738 सूचना. मुंबईकरांच्या सूचनांचं संकलन करून अमिसाटम सादरीकरण करणार. भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांसोबत मोदींची बैठक. जनसंपर्क कायम ठेवा. मोदींच्या महाराष्ट्रातील खासदारांना सूचना. 7 राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणातील याचिकेवर मुंबई प्रिन्सिपल बेंच समोरच सुनावणी होणार. सुनावणी मूळ कार्यक्षेत्रात होणार. प्रकरण अखत्यारीत येत नसल्याचं कोल्हापूर सर्किट बेंचचं म्हणणं. डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता. बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार. 15 रुपयात सातबारा डाऊनलोड करता येणार. प्रसिद्ध फुटबॉलपटू मेसी मुंबईत येणार. 14 डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मेसी फुटबॉलचे धडे देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण. भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत 90.43 रुपयांचा नवीन नीचांक गाठला.